मुंबईच्या महापौर पदासंदर्भात दिल्लीमध्ये खलबत. महाराष्ट्र सदनामध्ये रात्री अमित साठम आणि राहुल शेवाळे यांची बैठक. सत्ता स्थापनेसंदर्भात सविस्तर चर्चा होणार. मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची झी 24 तासला माहिती. 30 जानेवारीला महापौर निवड होणार असल्याची माहिती. एकनाथ शिंदेंची मुंबईमधली कामगिरी ही निराशाजनक. केंद्रीय नेतृत्वासमोर राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका. शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्सवर सुद्धा नाराजी. छत्रपती संभाजीनगरातील सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांचा स्वबळाचा नारा. जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना स्वतंत्रपणे लढण्याची सत्तारांची घोषणा. रायगडमध्ये महायुतीमधला विसंवाद कायम. मनपा पाठोपाठ आता झेडपीमध्ये सुद्धा युतीची शक्यता कमीच. शिवसेनेकडून युती होणार नसल्याचे स्पष्ट संकेत. मावळ तालुक्यामध्ये महायुतीमध्ये तडे. भाजप आणि राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा. दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर. लाडक्या बहिणींची ऑनलाईन केवायसी प्रक्रियेमध्ये सतत तांत्रिक अडचणी. केवायसी प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा लाडक्या बहिणींना लाभ मिळेना. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. बांधी आयोगासंदर्भातही सुप्रीम कोर्ट निर्देश देण्याची शक्यता. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणामधल्या संशयित आरोपीचा मृत्यू. समीर गायकवाडचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याची माहिती. बँक कर्मचाऱ्यांचा 27 जानेवारीला एक दिवसीय देशव्यापी संप. 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याची बँक कर्मचाऱ्यांची मागणी. 10वीच्या विद्यार्थ्यांना आजपासून हॉल तिकीट मिळणार. राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येणार हॉल तिकीट. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती. राष्ट्रीय हरित लवादाचा मनपाला पुन्हा दणका. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुठलंही झाड तोडू नये. राष्ट्रीय हरित लवादाचं स्पष्टीकरण.